हाय मित्रांनो, तर संध्याकाळ झालेली आहे. तर आता मी संध्याकाळचं बघा काय बनवते, चला दाखवते तुम्हाला. बघा मी परवलची भाजी बनवणार आहे भरून. तर एवढे मी 8 ते 9 परवल घेतलेत आणि 2 चम्मच जिरा घेतलात, 2 चम्मच धने घेतलेत, 1 चम्मच बडीशेप घेतले. ह्याच्यातून मी अर्धा आला घेणार आहे आणि इथे लसूण आहे आणि ड्रायवाले मिरच्या आहेत आणि हे जिरा आहे आणि इथे 3 कांदे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या, इथे काश्मीरी लाल मिर्च कलरसाठी आणि हळद आणि मीठ, तेल, हे सगळं मी घेणार आहे. आता हे रोस्ट करून घेते मी, ड्राय रोस्ट. हे आपले मसाले आणि याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच राई पण टाकणार आहे. बारीक गॅसवर भाजून घेते, ड्राय रोस्ट करून घेते. बघा हे ड्राय रोस्ट करून घेते. जास्त नाही भाजायचं आहे, तवा ऑलरेडी गरम आहे. हे बघा मी असे कट करून घेतले आहेत. हे बघा असे चीर मारून आतमधलं हे काढून ठेवलं आहे इथे. आता ह्याचा पण उपयोग करणार आहे आपण. कढईमध्ये मी 1 पळी तेल घालून घेतलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल गरम झाले की कांदा टाकणार आहे. आता हे मी वाटून घेते. हे जे मसाले मी गरम केले होते, ड्राय रोस्ट केले होते ते, आणि त्याच्यासोबत अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पण वाटून घेणार आहे आणि हे पण वाटून घेणार आहे, परवलच्या बिया. आता मी कांदा टाकून घेते. मंद आचेवर आपण त्याला मऊ असं भाजून घेणार आहे. कांदा मऊ झालेला आहे. हे बघा आता आपण टाकूया टोमॅटो. चवीनुसार मीठ, चमचा हळद, थोडीशी हिंग आणि लाल मिरची पावडर कलरसाठी. आता मी हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहे. आणि हा जो बिया काढल्या होत्या, ग्राइंड केल्या होत्या, ते पण मी टाकलं आहे याच्यामध्ये. हे बघा तेल सुटलेलं आहे. आता मी हे काढून घेते, थंड होऊ देते. त्याच्यानंतर या पडवलमध्ये भरते आणि मग तेलामध्ये आपण सोडूयात त्याला. आता त्याच कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. बघा आता मी असे भरून घेतले आहेत हे, आणि आता त्याच्यात मी एक सोडून देणार आहे. जास्त तेल नाही ओतायचं, कारण की तेल ओतल्यावर ते म्हणजे तेल जास्त घेत नाही ही पडवलची भाजी. बघा आणि आता मी हे झाकण मारून घेणार आहे. 10-15 मिनटं त्याला शिजण्यासाठी लागणार आहे. आणि आपण थोडंसं वरून थोडंसं मीठ टाकूया, कारण पडवळला मीठ वरून नाही लागलेलं आहे, म्हणून वरून मी टाकणार आहे.
लागलं पाहिजे. आणि आता मी झाकण मारणार आहे. पडवलची ही भाजी तयार आहे बघा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. वरून तुम्ही धने पण टाकू शकता. मी राहिलेला मसाला पण टाकलेला आहे त्याच्यात. जर आवडली असेल रेसिपी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.